आणि मुंबईतील एकमेव असा बाजार कोटी म्हणजे भरला ढिगारा. वजन बघा किती बाजार आहे की हा दुपारी भरतो. काही साईज शेवण शेवण इंचा लावलाय. मंगळवार गुरुवार आणि शनिवार तीन दिवस असतो. आणि क्वालिटी क्वालिटी आहे चांगला भेटते नक्की नाही. डोम्याची रास पडली असते समोर जो आहे ना तो भरतो मार्केट. आणि हात बघा बापरेटचा हाईट साईज बघा कसं. सर्वात बाजारामध्ये फटाफट जाणार आहे. चिमोऱ्या. तर नमस्कार मंडळी, कशा सर्व उत्तम असलाच पाहिजे. मी तुमचा गौरव शेळके स्वागत करतो आजच्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. मंडळी मी आहे वर्सोवामध्ये आणि मुंबईतील एकमेव असा बाजार तो बंदरावरती भरतो, तो पण दुपारच्या वेळेस. आणि आपण इथे आहोत आणि समोर बघतोय ही जी गर्दी असते ना तर ती आहे हा बाजार भरला आहे. तर चला आज बघूया काय काय मावर आपल्याला बघायला भेटते. सुरुवातीला दिसतात बघा बोटीत ना मावणं आणतात एक जण. इथे दिसतंय बघा माकले आहेत ती डोमी आणि हा काढतो ती म्हणजे कोल. मोठी सगळी टायनी आणि चैती काय नाही बाजारासाठी चालले माकूल सर्व चालले बाजारासाठी बाजूला. दादा तुमच्या बोटीचा काय काय आज आले बोटीला? कोलबी आहे इथे दिसतंय बघा. मोठी म्हणजे भरला ढिगारा. बाजारासाठी अख्खा ढिगारा काढलाय बघा. त्याच्यात शॉर्टिंग करताना या काय चिमोऱ्या खेकडा आणि आपलं माता कसला मोठा बघा. कधीचा माल आहे? आता आलाय 10 दिवसाचा माल आहे. 10 दिवस बोट फिशिंगला होते आणि त्यानंतर आले. तिकडे वाव पण दिसते मोठे वाव वगैरे. इकडे पण इथे पण सेम आहे बघा. प्रत्येक बोटी जाऊन एक्सप्लोर करणार आहात. हे बघा इथे पण मला चिंबरं भरून ठेवले. आणि इथे दिसतं बघा काय आहे मोऱ्या आम्ही किन्नेरी बोलतो हिला. किन्नेरी आणि ही 3 टिपकेची मोरी. हे बाजारात चाललं का आपण इथे सर्व वावी ठेवल्या बारीक मोठ्या सर्व पाकट पण आहे. आणि बघा पूर्ण ढिगार आहे. सर्वात बाजारामध्ये फटाफट जाणार आहे. तर मंडळी पाठच्या बाजूला भरतोय बाजार. आपण बाजारात आलोय. बोटीवर ना सध्या मावरं काय नेतात ना ते तुम्हाला दाखवतो. कारण म्हणजे हा बाजार मुंबईमध्ये एकमेव असा बाजार आहे की हा दुपारी भरतो. गावातली लोक बहुतेक जास्त असतात हा मार्ग घ्यायला. म्हणजे कोणाला जर मच्छी घ्यायची असेल आणि सकाळी वेळ नसेल तर हा दुपारी सुद्धा बाजार आहे. पण हा बाजाराचा वेळ असा आहे की मंगळवार गुरुवार आणि शनिवार तीन दिवस असतो. आणि तेही दुपारी 12च्या नंतर. तर चला आता आपण अजून वरती व्हिजिट करू. तुम्हाला मावरं कसं आहे ना ऑप्शन काय ते पण तुम्हाला सर्व दाखवा. आणि काय मोठा मावरा अजून बघायला भेटतं ते पण मोठी चैती आहे. टायनी आहे मोठी टायनी आहे. आणि मोठ्या टायनीमध्ये बघा काय काय मावरं पूर्ण आहे. हे भरून चालले बाजारासाठी. पाट्या भरल्या. इथं शेंडी रवास पण आहे. चिंबोऱ्या आहेत लेपा आहेत. आणि इथं दिसतं बघा खोल. इथे फणी मासा आहे आणि हा गोल आहे बघा मजबूतमध्ये. कापूर घेऊन चाललं आहे. इथे सफेद कुलबी आहे. इकडे म्हणलं सगळं काटे पण दिसतात. हेल्मेट बारीक साईडमध्ये. आणि इथे पाकट पण आहे. मोठ्यासाठी पाकट आहे बघा. त्याला म्हणतात पोक गिटार फिश. स्पेडमध्ये गिटार फिश म्हणतात. पापलेट इथे आहेतच पण हा बघा पापलेटची साईज बघा. आता हात बघा बापरेटचा हाईट साईज बघा कसलं मोठं बघा. आणि तेव्हा कसं काढलं. आणि इथे पण कलेट वगैरे पण आहे. इकडे म्हणजे जितारा कोलबी सोलट कोलबी म्हणतात आमच्याकडे जितारवाली. इथे पण आहे पापलेट आहे. त्यानंतर हे बघा शेवण पण आहे इथे. आणि मुशा इथे बघा मुशी वाम. एका बाजूला इथे बघा गोटी माकूल आणि काटे वगैरे. आणि हे बघा लहान साईजमध्ये हलवे. या सर्व गोष्टी इथे बघायला भेटतात. इथे कलेक्ट पण आहेत. आणि हा इकडे समोर जो आहे ना तो भरतो मार्केट. आणि इथे भाव चालू असतो. ते बघा पूर्ण बोर मावरा येते बघा. आणि यांची घाई खूप असते. फटाफट यांना करायचं असतं.
डोमा काढले बघा का हे पण चालले बाजाराला ना हे पण चालले बाजारासाठी मोरदूस वगैरे ठेवले एका बाजूला आणि इथे आहे शेवण अख्खीच्या मिशीच साईजचीच आहे आणि पूर्ण टाकी भरलेली आहे पाणी टाकतं जेणेकरून बर्फ विचलून जावा आणि मावरा बाजारात येते आला इकडे नाही आणि इथे बघा डोम्याची रास भरली असते म्हणजे एकदम ऐसा 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 हे इंचावर केस तरी बघा इंचा लावलाय आणि इंचावरती तिकडे इंच केस एका मुरदूश आहे क्वालिटी क्वालिटी आहे याच्यात सगळे मिक्स आहे आणि सगळं क्वालिटी मावर आहे मिक्स त्याच्यामध्ये आणि म्हणजे स्पेशली बघा जितारा वगैरे खास आहे याच्यात बाजाराला वरती बाजार इकडे पण भरते प्रत्येक बोटीचा सर्वांची फेवरेट शेवण लॉबस्टर पोची काय काय दिसते गजानन मोरिया बोटीचं नाव आहे आणि इथे आलोय आणि फायनली बरेच दिवसांनी पण वर्षभरानंतर दिसते म्हणजे बोलार आणि इकडे इथे कालीगाव किती मोठे बघा मला पण उचलून दाखवण्याचा बोलार मासा आणि मंडळी बघा ही साईज बघा ही साईज काय बोलतो याला तुम्ही वाव 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 हील आहे कसली मोठे बघा आणि हा बघा हा पाकाचा प्रकार आहे याला म्हणतात बोलार आमच्याकडं तुम्ही बोलार सांगता ना याला इगल रे म्हणतात कसा असते बघा चोच त्याची कशी असते बघा तोंड असते आणि कसली आहे बघा बोलार काका नाव काय तुमचं रजनीश आणि काय बोटीचं नाव काय तुमचे मंजुल लक्ष्मी आणि दुसरी गजानन मोरिया दोन बोटी आहेत आणि दोन बोटीचा नाकवा दिसते आपल्याला कसले मोठे मोठे वाव दिसते बघा खतरनाक आणि इथं पूर्ण मावरं टिपाटी चालू आहे आणि चालले बाजारासाठी आणि एवढंच नाही तर मुशा पण आहे तिथे हे बघा इथं लाल मासा आणि मुशा आणि हे सगळे फटाफट टिपाटीप करत येते ना एक कॅन उचलायला किती माणसं लागतात बघा ते वजन बघा किती आणि सोबत इथे एकी बाजूला वाकट्या मारल्यात आणि इकडे बघा सर्व सामान दिसतं बघा अशा घेत आहेत सगळे वेगवेगळं काढले मावरं आणि इथे हा मावरा जो आहे ना फ्रेश येतं आणि तिकडे म्हणजे दिसते सरगे काका दाखव सनगे सरग्याची साईज बघा म्हणजे साईज असली मोठी ती साईज आहे नागवासारखी मोठी आहे ती सगळं आता क्वालिटी हे क्वालिटीमध्ये होतं मग अशी आणि सर्व टाकले जितारा पण आहेत त्यात हे सगळं चाललं आहे आणि ही बारकी टॉलर आहे त्यांचीच आणि ही आहे मोठी टॉलर इथे मोठं मावरं जास्त आहे इथे बारकी मावरं जास्त आहे म्हणजे पॅकिंग करतात आणि मंडळी मोस्टली इथे कसं आहे ते जास्त भाव ना सांगत नाही कारण इथे जर यायचं आहे तुम्हाला मावरा कसा फ्रेश आहे तुम्हाला दाखवलं भाव जास्त सांगत नाही एवढं कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असे तुम्हाला सांगितले की मुंबईमधले बरेचसे असे तुम्हाला फिश मार्केट ज्यात दाखवणार तेही तुम्हाला दाखव आणि इथे एक जण आपला भेटला दादा काय सांगता मग मच्छी मार्केटबद्दल आजचं नाही ते चांगला भेटते ना चांगला भेटते नक्की नक्की सस्ता पण आहे आम्ही पण अंधेरीवरून आलोय डीएन नगर डीएन नगर इथं मासे गेला मावरा घ्यायला आला नक्की चांगला धन्यवाद नक्कीच त्यांचा सुद्धा रिस्पॉन्स खूप चांगला होता आणि मंडळी जसं आपण बघितलं की जसं पहिल्यांदा तेही सांगितलं स्वतःने सांगितलं चला असंच भेटेल नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या परिवाराची काळजी घ्या आणि असंच काहीतरी नवीन मार्केट मी नक्की घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय.